नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक, कथा, लोकसाहित्य, चरित्र आणि वैचारिक साहित्य या संकल्पनांचा परिचय करून घेतला आहे. आता आपणाला ग्रामीण साहित्य या संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर ज्ञानदेव नेमाजी राऊत, मराठी विभाग, शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी, जिल्हा लातूर. मुक्काम शिरला, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. 10वीत अवघे 46% गुण घेऊन पहिला नापास होण्याचा मान मिळवल्याने वडील 6 महिने बोलले नाहीत. परिणामी ज्ञानदेव यांना वर्षभर घरची गुरं राखण्याचं काम गुराखी म्हणून करावं लागलं. पण हा नापास होण्याचा अनुभव त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. बौद्धिक श्रमा इतकेच शारीरिक श्रमाचे मोल त्यांच्या लक्षात आले आणि यातूनच शारीरिक श्रमाला, अविश्रांत श्रम करणाऱ्या श्रमिकांना दुय्यम लेखणाऱ्या मांडणीचा ठाम प्रतिवाद करणाऱ्या विचारांकडे ते आकृष्ट झाले. नागनाथ महाविद्यालय औंढा येथून पदवी स्तरावरील शिक्षण घेऊन मराठी विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम येऊन भू द वाडीकर पुरस्काराचे ते मानकरी ठरले. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे शेती कामात मदत, यातून पुस्तकांच्या पलीकडचे शिक्षण त्यांना मिळाले. शेतकरी शोषण ही गोष्ट पुस्तकांपुरती सीमित न राहता शेतकरी लूट कशी होते हे प्रत्यक्षात अनुभवाला आले. या सततच्या शेतकरी लुटीच्या अस्वस्थतेतून वडील शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडे आकर्षित होऊन संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी निभावत होते. त्याच वेळी शेतकरी प्रश्नांविषयी असलेल्या आस्थेमधून ज्ञानदेव यांनी मराठी साहित्यावरील शेतकरी संघटनेचा प्रभाव, एक चिकित्सक अभ्यास या विषयावर आपले PhD साठीचे संशोधन पूर्ण केले. शेतकरी आणि शेती प्रश्न हा केवळ अभ्यासाचा नाही तर त्यांच्या आस्थेचा विषय असल्याने हे त्यांचे संशोधन मूलभूत ठरले. म्हणून तर या विषयावरील शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचे अनुबंध हे गणगोत प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक चर्चेचा विषय ठरलेले आहे. शेतीविषयक प्रश्नांविषयी वेगवेगळ्या व्यासपीठांवर आपले चिंतन मांडणे हे ज्ञानदेव यांचे वेगळेपण राहिले आहे. यामुळे वर्धा, नागपूर, पैठण आणि अलिबाग या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनातील परिसंवादात त्यांनी केलेली मांडणी महत्वाची ठरलेली आहे. यासोबतच प्रतिष्ठान, अक्षरपेरणी, शेतकरी संघटक, अक्षर गणगोत, जीवनमार्ग अशा नियतकालिकात आणि पुण्यनगरी, एकमत, सकाळ, देशोन्नती अशा दैनिकात आपल्या आस्थेच्या विषयांवर ते सातत्याने लिहित राहिले आहेत. महाविद्यालयीन पातळीवर सांस्कृतिक आणि साहित्यिक जबाबदाऱ्यांचे यशस्वी निर्वाहन त्यांनी केलेले आहे. थोडक्यात काय तर ग्रामीणता आणि ग्रामीण साहित्य हा केवळ त्यांच्या अभ्यासाचा नाही तर जीवनचिंतनाचा विषय आहे. म्हणून तर त्यांच्यासारख्या अभ्यासकाने ग्रामीण साहित्य या संकल्पनेचा परिचय करून देणे वैशिष्ट्यपूर्ण ठरणारे आहे. 2 भागात त्यांनी केलेल्या या मांडणीचे आपण स्वागत करूया. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव राऊत, शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी. आज आपणास मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड व कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य संकल्पनाचे स्वरूप या उपक्रमांतर्गत
आज मी आपणास ग्रामीण साहित्य प्रवाह या भागाचा दुसरा भाग आज आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत। मागील तासिकेमध्ये आपण ग्रामीण साहित्याचं स्वरूप, ग्रामीण साहित्यांची वैचारिक अधिष्ठानं या काही महत्त्वाच्या मूलभूत घटकांचा आढावा आपण मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेला होता। आज आपण मराठी ग्रामीण साहित्यांचा आरंभकाळ नेमका कुठून झालेला आहे, ग्रामीण साहित्याचं प्रतिबिंब आपल्याला कुठपासून शोधता येईल याविषयीच्या काही महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा आज आपण आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत। मुळात साहित्याची विभागणी करत असताना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी ग्रामीण साहित्याचं स्वरूप या काही महत्त्वाच्या ढोबळ अंगाने आपल्याला ही मांडणी करता येऊ शकते। पण ही मांडणी करत असताना काही कालखंड वाईज सुद्धा आपल्याला अभ्यासाच्या सोयीसाठी आणि आकलनाच्या सोयीसाठी म्हणून ही एक वेगळ्या पद्धतीची मांडणी आपल्याला करता येऊ शकते। पण कधीकधी या कालखंडानुसार आपण मांडणी करत असताना एखादा लेखक एका विशिष्ट कालखंडामध्येही लेखन करतो आणि पुढच्याही कालखंडामध्ये तो लेखन करत असताना आपल्याला दिसतो। म्हणजे अलीकडे किंवा पलीकडे लेखन करणारा एखादा लेखक आपल्याला सापडतो। पण अशा ह्या काही मर्यादा जर आपण सोडल्या तर कालखंडवाईज या ठिकाणी एकूण ग्रामीण साहित्याचं नेमकं स्वरूप कसं आहे या स्वरूपाचा मागोवा आपण या आजच्या भागामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुळात ग्रामीण साहित्यांचं जे प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब हे आपल्याला काही लिखित साहित्यामध्येच सापडतं अशातला भाग नाही, तर हजारो वर्षापासून मौखिक परंपरेने चालत आलेलं जे लोकसाहित्य आहे की जे लोकसाहित्य एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत मौखिक परंपरेनं अनामिक स्वरूपामध्ये ते चालत आलेलं आहे की ज्याच्यामध्ये लोककथा असतील, लोकगीतं असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, या अशा विविध साहित्य प्रकारामधनं आपल्याला ग्रामीण साहित्याचे अवशेष, ग्रामीण साहित्याचे संवेदना, जाणीवा आपल्याला या काय साहित्यामधनं आपल्याला सापडता आपल्याला दिसतात। पण लिखित स्वरूपामध्ये, ग्रांथिक स्वरूपामध्ये जर आपल्याला ग्रामीण साहित्याचे अवशेष जर आपण शोधण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला सातवाहनांच्या कालखंडापर्यंत आपल्याला मागे जावं लागेल। सातवाहन राजा हाल यांनी त्या काळातल्या काही अनेक कवींच्याकडनं काही लोकगीतं संकलित केलेले होते आणि त्या लोकगीतांचा संकलित झालेला जो काही ग्रांथिक जे रूप आहे तर ते गाथा सप्तशती नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये ते सापडते। हा ग्रंथ विशेषत्वाने शृंगारात्मक रसाची मांडणी करताना आपल्याला दिसतो। पण ही मांडणी जरी शृंगारात्मक जरी असेल तरीसुद्धा मात्र त्या काळातली कृषी जी जाणीव आहे, कृषी संवेदना ज्या आहेत तर त्या कृषी संवेदनासुद्धा या गाथा सप्तशतीमधून आपल्याला सापडताना दिसतात। या ग्रंथातला एक छोटासा प्रसंग मी आपल्यासमोर मांडू इच्छितो की या ग्रंथामधला या कवितेमधला एक जो नायक आहे, या नायकाचं नुकतंच लग्न झालेलं असतं आणि या लग्न झालेल्या नायकाला त्यांना एक भेट म्हणून एक रजई, म्हणजे अगदी गरम ऊर्जा देणारी जी रजई आहे तर ती रजई त्यांना भेट म्हणून मिळालेली असते। अर्थात हा सुखी जीवनाचा जो काही प्रसंग आहे की ज्या नवदंपत्यांना या रजईच्या पासून एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा मिळू शकली असते, थंडीपासून त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा बचाव झाला असता आणि त्यांचं जगणंसुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं आनंददायी बनलं असतं। परंतु हा नायक म्हणतो की ही जी रजई आहे ही रजई विकून मला बैल खरेदी करायचे आहेत आणि ते बैल खरेदी केल्याच्या नंतर त्या बैलाच्या सहाय्यानं मला या ठिकाणी शेती करायची आहे। म्हणजे हा छोटासा प्रसंग आहे, पण या प्रसंगाच्या माध्यमातून हा जो नायक आहे हा नायक आपल्या जीवनातल्या सुखात्मक गोष्टीपेक्षा जे कष्टदायी जे जगणं आहे, जे शेतीमधलं जे कर्म आहे या कर्माला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं प्राधान्य देताना आपल्याला दिसतो। म्हणजे हा जो एक प्रसंग सोडला तरी या प्रसंगाच्या माध्यमातून सुद्धा त्या काळातल्या कृषी जाणीवेला सुद्धा किंवा कृषी कामाला सुद्धा किती मोठं प्राधान्यानं महत्त्व दिलं जात होतं याची सुद्धा एक वेगळी ओळख या प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येऊ शकते। दुसऱ्यांदा आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या 12व्या शतकामधनं जे काही विविध संप्रदाय, धार्मिक संप्रदाय येऊन गेलेले होते, ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय असेल, महानुभव संप्रदाय असेल, तर ह्या संप्रदायातल्या काही प्रवर्तकांनी सुद्धा, संतांनी सुद्धा एक जे काही काव्यलेखन केलेलं आहे, साहित्यलेखन केलेलं आहे, त्या अभंगाच्या माध्यमातून, गवळणीच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून जे काही कृषीदर्शन झालेलं आहे हे कृषीदर्शनसुद्धा या ठिकाणी आपल्याला शोधता येतं, पाहता येऊ शकतं। अर्थात संतांची जी काही एकूण समग्र मांडणी आहे
ही मांडणी भक्तिवादाच्या अंगाने आलेली आहे. आध्यात्मिक मांडणीच्या हेतूतनं त्यांनी सगळीच्या सगळी रचना केलेली आहे. अर्थात काळाची ती परिसीमा किंवा काळाची ती गरज म्हणून संतांनी कदाचित ही सगळी मांडणी केलेली असू शकते. पण अशा भक्तिमूलक मांडणीमध्ये सुद्धा या ठिकाणी कृषी जाणीवेचे अनेक संदर्भ आपल्याला संतांच्या साहित्यामधून आपल्याला पाहायला भेटतात. वारकरी संप्रदायातील संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत मुक्ताबाई असतील, संत जनाबाई असतील, संत सावतामाळी असतील, संत गोरोबा कुंभार असतील, संत चोखामेळा असतील, संत कर्मेमेळा असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, याशिवाय 18 पगड जाती जमातीमधून आलेले जे साधू संत होते, ह्या समग्र संतांनी जे काही आपलं साहित्य लेखन केलेलं आहे तर त्या साहित्याच्या माध्यमातून ग्राम जी रचना आहे किंवा ग्राम जो गावगाडा आहे, हा गावगाडासुद्धा या साहित्यांच्या माध्यमातून प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसतो. याच्यातले बहुतांशी जे संत आहेत हे संत ग्रामीण भागामधून आलेली आहेत. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ आहे, कृषी क्षेत्राशी त्यांची नाळ आहे. तुम्हाला संत सावतामाळ्यांचं एक उदाहरणादाखल एक अभंग आपल्यासमोर मांडू इच्छितो की ज्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना तो ज्ञात अभंग आहे की ज्या अभंगामध्ये संत सावतामाळे असं म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. म्हणजे अभंगाच्या माध्यमातून संत सावतामाळ्यांनी जो एक वेगळा समग्र कृषीदर्शन आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे की ज्याच्यामध्ये कांदा येतो, ज्याच्यामध्ये मुळा येतो, ज्याच्यामध्ये कोथिंबीर येते, ज्याच्यामध्ये मेथी येते, ज्याच्यामध्ये मोठ नाडा विहीर दोरी ही समग्र कृषी संस्कृतीशी संबंधित असणारी जी काही महत्त्वाची घटक आहेत, या घटकांच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी सावतामाळ्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना भक्तिवादाची जोड जरी ह्याला असेल तरीसुद्धा मात्र या भक्तीच्या सोबत या ठिकाणी कर्मसिद्धांताला आपण महत्त्व दिलं पाहिजे, हा विचार संतांनी आम्हाला सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून साधू संतांच्या अभंगामधून सुद्धा या ठिकाणी कृषी दर्शन किंवा ग्रामीण ज्या काही संवेदना आहेत ह्या संवेदना आपल्याला विशेषत्वाने आपल्याला पाहायला भेटतं. याशिवाय संत तुकोबासारखा जो अभंग आहे की जे संत तुकारामांचे जे बहुसंख्य अभंग आहेत, हे अभंग तर समग्र गावगाडा उभं करतात, समग्र कृषी दर्शन उभं करतात. स्वतः या ठिकाणी संत तुकोबाचं आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात की बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेची असतो मेलो. म्हणजे बरं झालं तुम्हाला कुणबी केलं, बरं झालं मला शेतकरी केलं. कारण शेतकरी जगण्याची, शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांसारखी जी सहनशीलता आहे, दुःख झेलण्याची जी ताकद आहे, ही ताकद म्हणून या ठिकाणी कुणबी मला तू केलेला आहे, ही एक वेगळ्या पद्धतीची मागणी ते ईश्वरांच्या समोर करताना आपल्याला दिसतात. आणि पुढे जात असताना ते असं म्हणतात की एकूण संत तुकोबांचे अभंग पाहत असताना एक कृषी संबंधित आपण कशा पद्धतीचं आपलं आचरण असलं पाहिजे, आपला एकूण दिनचर्या कशी असली पाहिजे याविषयीची मांडणी करत असताना तुकोबांचा एक अभंग खूप महत्त्वाचा आणि एक वेगळ्या पद्धतीचा संदर्भ देऊन जाताना आपल्याला दिसतो की ज्या अभंगामध्ये ते असं म्हणतात की मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाचे वाणी लवला आहे. म्हणजे मडे झाकून या करीती पेरणी म्हणजे या अभंगाच्या माध्यमातून संत तुकोबांनी एक शेतीचं जे महत्त्व आहे, आपण ज्या काळामधनं आज आपण सध्या जात आहोत, हा पावसाळा सुरू आहे, पेरणीचा काळ आहे आणि या पेरणीच्या काळामध्ये पेरणी सोडून या ठिकाणी कितीही जरी कामं शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये जरी आली तरीसुद्धा मात्र पहिल्यांदा प्राधान्य शेतकरी ह्या पेरणीला देण्याचं काम करत असतो. म्हणजे एकदा पेरणीचा क्षण जर निघून जर गेला तर त्या पिकाला सुद्धा या ठिकाणी तेवढ्या पद्धतीचा जोरकसपणा प्राप्त होऊ शकत नाही. मग उत्तम आणि चांगल्या पद्धतीचं पीक जर आपल्याला आणायचं जर असेल तर त्याला जो मिरगाची आपण जी पेरणी म्हणत असतो तर त्या मिरगाच्या पेरणीला एक वेगळ्या पद्धतीचं महत्त्व शेतकऱ्यांच्या जगण्यामध्ये आणि जीवनामध्ये असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून संत तुकोबांचा हा अभंगसुद्धा एकूणच शेतकऱ्यांचा जो कृषी धर्म आहे, कृषीशी संबंधित असणारा जो धर्म आहे तर त्या धर्माचं महत्त्व आपल्यासमोर प्रतिपादित करत असताना आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे जे काय अनेक संत होऊन गेलेले, ज्या संतांच्या माध्यमातून आपण संत सैना महाराजांचा एक जो अभंग आहे, ज्या अभंगामध्ये संत सैना महाराज असं म्हणतात की आम्ही वारिक करू हजामत बारीक. म्हणजे अभंगामधनं वारकांचा धर्म काय आहे, लोहाराचा धर्म काय आहे, कुंभाराचा धर्म काय आहे, तेल्याचा धर्म काय आहे. म्हणजे ग्रामव्यवस्थेमधनं जे काही 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार जी काही व्यवस्था आहे, म्हणजे ज्या स्वयंपूर्ण गाड्यांचं जे स्वप्न आपल्याला या ठिकाणी जुन्या काळामधनं दाखवलं गेलेलं होतं, तर त्या स्वयंपूर्ण खेड्याचं गावाचं जे काही चित्रण आहे, चित्रण सांगत असताना कोणत्या जातीतल्या माणसांनी कोणता व्यवसाय केला पाहिजे याचे अनेक संदर्भ आपल्याला काही अभंगामधनं आपल्याला पाहायला भेटतात. संत नामदेवांच्या अभंगामध्ये शिंप्याचे संदर्भ आपल्याला पाहायला भेटतात. संत म्हणजे नरहरी सोनारांच्या अभंगामध्ये आपल्याला सोनारांचे संदर्भ आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे गावगाड्यामधला जो काही समग्र जो काही गाव रचना आहे तर त्या गाव रचनेचं जे चित्रण आहे हे चित्रण आपल्याला संतांच्या अभंगामधनं पाहायला भेटतं. त्या काळातली जी शोषित समाज म्हणजे व्यवस्था आहे तर त्या शोषित व्यवस्थेचे संदर्भसुद्धा आपल्याला संत चोखोबांच्या अभंगामध्ये, संत कर्ममळे यांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला भेटतात.
म्हणजे समग्र व्यवस्थेमधनं वर्णव्यवस्थेमध्ये इथल्या दलितांना, उपेक्षित अस्पृश्य माणसांना किती हीन स्वरूपाचं जीवन जगावं लागतं, किती विटाळचंडाळाचं जीवन जगावं लागतं. म्हणजे अस्पृश्यपणाचे जे काही चटके आहेत, हे चटके किती भयानक स्वरूपाचे आहेत, याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी संत चोखोबांच्या अभंगामधून आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून समग्र ग्रामजीवनाचा जो काय गावगाडा आहे, हा गावगाडा आपल्याला संतांच्या अभंगामधून आपल्याला पाहायला भेटतात. आपल्याला नाथांचे भारुडं तर एक वेगळ्या पद्धतीचं उत्तम शेती कशी करावी, म्हणजे शेतीचे अनेक दाखले आपल्याला नाथांच्या भारुडामध्ये अभंगामधून आपल्याला पाहायला भेटत असतात. म्हणून साधू संतांचं म्हणजे वारकरी संप्रदायातले जे काही अनेक संत होऊन गेलेले आहेत, जे संत खऱ्या अर्थानं ग्रामजीवनाशी नाळ असणारे संत होते, तर त्या संतांच्या अभंगरचनेमधनं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची ग्रामरचनेची आणि ग्रामसंदर्भातली जी काही म्हणजे ग्रामीण भागातले जे संदर्भ आहेत, शेतीशी जे संदर्भ आहेत, हे संदर्भ आपल्याला या साहित्यामधून आलेले आपल्याला पाहायला भेटतात. महानुभाव संप्रदाय या संप्रदायातले जे धर्मप्रवर्तक आहेत, संत म्हणजे सर्वज्ञ चक्रधर स्वामी, ह्या चक्रधर स्वामी यांच्या ज्या लीळा आहेत, ज्या आठवणी आहेत, तर त्या आठवणीसुद्धा आपल्याला माहीम भट्टांनी त्यांच्या लीळाचरित्र नावाचा जो ग्रंथ आहे, जो चरित्र ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. लीळाचरित्र असेल, गोविंद प्रभू चरित्र असेल किंवा दृष्टांत पाठ असेल, अशा विविध ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा महानुभाव कवींनी सुद्धा एक त्या काळातली जी काही ग्रामरचना आहे, जी कृषीदर्शन आहे, तर त्या कृषीदर्शनाचे एक अनेक संदर्भ आपल्याला पाहायला भेटतात, की ज्याच्यामध्ये विशेषत्वाने आपल्या रुमणीयाचा दृष्टांत असेल, काठियाचा दृष्टांत असेल, धांदूळ मोक्ष कथनाचा दृष्टांत असेल किंवा चर्मकरांची लीळा असेल, गुळहरियाचा दृष्टांत असेल. या अशा अनेक दृष्टांताच्या माध्यमातून आणि लीळांच्या माध्यमातून त्या काळातले जे काही दर्शन आहे, हे दर्शन आपल्याला पाहायला भेटतं. एक लीळाचरित्रातली एक लीळा आहे, ज्या लीळेमध्ये बघा की बाबा आपण शेती कशी केली पाहिजे, शेतीचं एकूण उत्तम शेती नेमकी कशी केली पाहिजे, हे जर कुणाला समजून जर घ्यायचं असेल, ह्याचं आकलन जर करायचं असेल, तर लीळाचरित्रातील ही जी लीळा आहे, ही लीळा खूप महत्त्व आपल्याला सांगताना दिसते. ही लीळा फक्त आपल्यासमोर मांडू इच्छितो. त्या लीळेमध्ये माहीमभट काय मांडून ठेवतात बघा, की भूमी आतू बाहेरू तणे दाटली असती. म्हणजे जी शेती असते, जी जमीन असते, तर त्या जमिनीमध्ये भरपूर तण साचलेलं असतं. म्हणजे भूमी आतू बाहेरी तणे दाटली असती, तिया नागरी जिती, वाही जिती, दुनी जिती, काशिया परतिया, सांडी जिती, झाडे फेडी जिती, धाने वाफी पेरी जिती, मंग पिकती. म्हणजे आपल्याला जर शेतामधलं जर काय धान पिकवायचं जर असेल, पेरणी जर करायची जर असेल, तर त्या शेतीची मशागत कशी म्हणजे करावी लागते. म्हणजे गच्च तणकटाने जे काही असलेलं जे काही शेत आहे, तर त्या शेतामध्ये नांगरणी करावी लागते, त्या शेतामध्ये कोळपणी करावं लागते, त्या डवरणी करावी लागते. आणि सगळं केल्यानंतर जे काही काशा वगैरे गवताचे जे आलेले असतात, तर त्या सगळीच्या सगळं गवत शेताच्या बाहेर काढून टाकावं लागतं. अगदी शेताला अडचणीच्या असणाऱ्या जे काही झाडाच्या फांद्या असतील, तर त्या फांद्या पोडाव्या लागतात. आणि नंतर मशागत केलेल्या त्या शेतामध्ये या ठिकाणी आपल्याला पेरणी करावी लागते. तेव्हा उत्तम आणि ज्याला आपण म्हणूयात की सकस स्वरूपाचं जे धान्य आहे, तर त्या धान्याची निर्मिती होऊ शकते. हा एक वेगळा संदर्भ आपल्याला संतांच्या या साहित्यामधून आपल्याला पाहायला भेटतो. या दरम्यानच्या काळामध्ये नंतर अगदी जी शाहिरी वाङ्मय आहे, त्या शाहिरी वाङ्मयांनी सुद्धा म्हणजे पोवाड्याच्या माध्यमातून आणि लावणीच्या माध्यमातून एक वीररस आणि शृंगार रसाची निर्मिती जरी केलेली असेल, तरीसुद्धा मात्र शाहिरांच्या शाहिरी कवितेमध्ये सुद्धा आपल्याला ग्रामीण भागातल्या ज्या काही संवेदना आहे, ह्या संवेदना आपल्याला पाहायला भेटतात. अर्थात या काळातले जे समग्र जे साहित्य आहे, संत साहित्य असेल किंवा महानुभावांचं साहित्य असेल, हे समग्र साहित्य या ठिकाणी भक्ती प्रेरणेतनं निर्माण झालेलं साहित्य आहे. त्याला भक्तिवादाची जोड आहे, कारण त्या काळामध्ये त्या समाजाची आणि त्या काळाची ती गरज असू शकेल. कारण त्या काळामध्ये यदाकदाचित शिक्षण प्रणालीचा प्रसार नसावा किंवा समज प्रबोधनाची चळवळ त्या काळामध्ये अस्तित्वात नसल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची म्हणजे ग्रामीण समूह हा चिंतनाचा किंवा शोषणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा चिंतनाच्या पातळीवरती जर हे सगळं समग्र चित्रण जरी आलेलं नसेल, तरीसुद्धा भक्तिवादाच्या अंगाने आलेलं हे जे चित्रण होतं, ह्या चित्रणाला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा जो संदर्भसुद्धा या निमित्ताने आपल्याला पाहायला भेटू शकतो. म्हणून याही साहित्याचा सुद्धा या निमित्ताने आपल्याला आढावा या निमित्ताने आपल्याला घेता येऊ शकतो. दुसरी गोष्ट, खऱ्या अर्थानं आपण ग्रामीण साहित्याची सुरुवात ही 1920च्या नंतर जरी झालेली असेल, तरीसुद्धा मात्र ग्रामीण साहित्य हे एक वेगळ्या पद्धतीचा समस्याप्रधान भाग आहे किंवा ग्रामीण साहित्यामधनं शेतकरी हा चिंतनाचा आणि नायकत्वाचा भाग बनू शकतो, याची जाणीव आपल्याला पहिल्यांदा खऱ्या अर्थानं आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यामधनं आपल्याला आलेली आपल्याला पाहायला भेटते. ज्योतिरावांचे जे काही महत्त्वाचे समग्र साहित्य आहे की ज्याच्यामध्ये तृतीयरत्नसारखं त्यांचं नाटक असेल, ब्राह्मणाचं कसब असेल किंवा गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा असूड मराठी ग्रंथकार सभेस लिहिलं पत्र असेल, इशारा असेल किंवा अखंडादी जी काही त्यांनी केलेली जी काही काव्यरचना आहे, अशा विविध स्वरूपाच्या ललित आणि वैचारिक साहित्याच्या माध्यमातून सुद्धा
महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकरी हा चिंतनाचा आणि नायकत्वाचा विषय होऊ शकतो हे आपल्याला दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मागच्या दशकामध्ये आपण पाहिलेलं आहे की खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याच्या वैचारिक अधिष्ठानामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मराठी ग्रामीण साहित्याचे आद्यजनकत्व म्हणून सुद्धा अनेक अभ्यासकांनी त्यांना एक वेगळ्या पद्धतीची त्यांचा गौरव केलेला आहे किंवा तशा पद्धतीची कबुली दिलेली आहे. ह्या सगळ्या बाबीमधनं या ठिकाणी शेतकरी, कष्टकरी आणि शूद्रादी वर्गांच्या जो मूलगामी विचार आहे, हा मूलगामी विचार या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्योतिरावांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचा, गरिबीचा अन्वयार्थ लावत असताना त्यांनी खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये विद्याविरुद्ध अविद्या, भटशाहीविरुद्ध कुणबी अशा पद्धतीची काही शोषण व्यवस्था आहे, ही शोषण व्यवस्था त्यांनी आपल्या समग्र साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या मांडणीच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की ज्योतिबांनी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी अगदी त्यांनी जी अखंड रचना केलेली आहे, तर त्या अखंड रचनेच्या माध्यमातून म्हणजे खऱ्या अर्थानं शोषक वर्ग आणि शोषित वर्ग ही जी काही खूप मोठी दरी आहे, तर ती दरी या ठिकाणी त्या काळामध्ये उभी करण्याचं काम केलेलं आहे. एक तौलनिक स्वरूपाची जी मांडणी आहे, तर ती मांडणी त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलेलं आहे. एक कुणबिनी नावाचं त्यांचं एक महत्त्वाचं अखंड आहे की ज्या अखंडामधनं या ठिकाणी त्या काळातल्या परिस्थितीचा एक मागोवा या निमित्ताने आपल्याला पाहता येऊ शकतो. त्या अखंडामध्ये पहा महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात की उरा पोटावरी पाण्यासं वाहती कचरा घालिती शेणामध्ये. म्हणजे का कुणबिनी स्त्रीचं जे चित्रण आहे, म्हणजे शेतीमध्ये काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रीचं जे जगणं आहे, जगणं नेमकं कसं आहे याचं एक वेगळं उदाहरण त्यांनी या निमित्ताने आपल्यासमोर सांगण्याचं काम केलेलं आहे. बघा कुणबिनीचा नेमका धर्म काय आहे आणि तिचं नेमकं जगणं कसं आहे. ते म्हणतात की उरा पोटावरी पाण्यासं वाहती कचरा घालिती शेणामध्ये, कासोटा घालूनी शेण तुडविती गौऱ्या थापिती उन्हामध्ये. म्हणजे उरा पोटावरी पाण्यासं वाहती कचरा घालिती शेणामध्ये, कासोटा घालूनी शेण तुडविती गौऱ्या थापिती उन्हामध्ये. चौपाळी बसून दुसरी व्यवस्था बघा याच्यामध्ये की म्हणजे एक स्त्री कशा पद्धतीने कष्टदायी काम करताना दिसते आणि दुसरी स्त्री कशा पद्धतीनं म्हणजे ऐशोआरामाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करते. की दुसरं बघा की चौपाळी बसून भटिनीच्या परी मौज नच करी छायेमध्ये. म्हणजे इथं जी भटीण आहे किंवा जी काही उच्चवर्गीय समाजातली जी स्त्री आहे, तर ती छायेमध्ये आहे, सावलीमध्ये आहे, अतिशय सुखविलासी जीवन जगताना आपल्याला दिसते. पण दुसरी गोष्ट मात्र कासोटा घालून शेण तुडीत उन्हामध्ये गौऱ्या थापणारी एक कुणबिनी स्त्री लेखक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्यासमोर उभी करण्याचं काम केलेलं आहे. या सगळ्या मांडणीच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळातली जी काही विषम व्यवस्था आहे, एक व्यवस्था आपल्याला शोषण करणारी आहे आणि दुसरी व्यवस्था शोषित आहे, अशा दोन व्यवस्थेचं जे काही चित्रण आहे, चित्रण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या समग्र साहित्याच्या माध्यमातून केलेलं आहे. अगदी त्यांचा तृतीयरत्नसारखे जे नाटक असेल की ज्या नाटकामधनं शेतकऱ्याची एका कर्मकांडाच्या नावाखाली म्हणजे धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली त्याची जी काही मानसिक आणि आर्थिक स्वरूपाची जी काही पिळवणूक आहे, ही पिळवणूक कशा पद्धतीने केली जात असते याचं एक वेगळं म्हणजे सचित्र या नाटकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी उभं करण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्याचा आसूड याच्यामधले अनेक जे प्रसंग आहेत, ते प्रसंग पाहत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांना खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या माणसांची किती जाण होती, त्यांच्या एकूण दहाक जीवन नेमकं किती जवळून त्यांनी अनुभवलेलं होतं याचं एक उदाहरणसुद्धा या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामधून आपल्याला पाहायला भेटतात. उदाहरणादाखल एक शेतकऱ्याच्या घरातली नेमकी परिस्थिती कशी आहे, शेतकऱ्यांचं नेमकं जगणं कसं आहे, एकूण त्याचं वास्तव मांडणी कशी आहे, तर ती मांडणी सांगत असताना शेतकऱ्याच्या आसूडमधला एक छोटासा उतारा मी आपल्यासमोर दाखवू इच्छितो. त्या उतार्यामधनं महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात बघा की खुल्या जमिनीवर एक जख्ख झालेली म्हातारी खालीवर पासोडी घालून कणत पडली होती. तिच्या उशाशी थोड्याशा साळीच्या लाह्या व पितळीच्या खाली वाटीत वर्णाच्या निवडीत जोंधळ्याची भाकर, बारीक कुस्करून केलेला काला व पाणी भरून ठेवलेला तांब्या होता. शेजारी पाळण्यात ताने मूल टाहो फोडून रडत पडले आहे. याशिवाय कोठे मुलाच्या मुताचा काळा ओघळ गेला आहे, कोठे पोराचा गू काढल्यामुळे लहानसा राखेचा पांढरा टक्का पडलेला आहे. घरातील कित्येक कानेकोपरे चुना तंबाखू खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारून तांबडे लाल केले आहेत. एका कोपऱ्यात तिघी चौघींचे भले मोठे जाते रवले आहे. दुसऱ्या कोपऱ्यात उखळ्या शेजारी मुसळ उभे केले आहे आणि दाराजवळील कोपऱ्यात केरसुनीखाली झाडून लावलेल्या कचऱ्याचा ढीग साचला आहे, ज्यावर पोराची गांड पुसून चिंधी लोळत पडलेली आहे. म्हणजे हा सगळा समग्र भाग पाहत असताना एकूण महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळातल्या देशी भाषेला म्हणजे ग्रामीण भाषेला जे काही वेगळ्या पद्धतीचं महत्त्व दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जे काही शेतकऱ्यांच्या घरातलं जे काही चित्रण आहे, चित्रण आपले हे सगळं मांडत असताना
की जसं काय एखाद्या चित्रपटातला प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून सरकत जात आहे की काय, अशा पद्धतीचा प्रसंग ज्योतिरावांनी या अभंग म्हणजे शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामधनं त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि एकूणच खऱ्या अर्थानं शेतकरी हा साहित्याचा नायक बनू शकतो. हा जो काय ग्रामीण साहित्याला एक वेगळ्या पद्धतीचा जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समग्र लेखनामुळे आणि चिंतनामुळे प्राप्त झालेला आहे. आणि ह्या सगळ्या मांडणीमधनं खऱ्या अर्थाने शेतकरी हा चिकित्सेचा, शेतकरी हा चिंतनाचा विषय बनू शकतो, हे पहिल्यांदा दाखवून देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केलेलं आहे. याशिवाय अगदी महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे काही समकालीन सहकारी आहेत, बळीबा पाटील म्हणजे कृष्णराव भालेकर, या कृष्णराव भालेकर यांनी 1877 दिनमित्र नावाचा जो अंक आहे, तर त्या अंकामध्ये बळीबा पाटील नावाची कादंबरी लिहिलेली आहे. आणि या कादंबरीमध्ये सुद्धा त्या काळातला पाटील, कुलकर्णी, अस्पृश्य, मुसलमान यांचे जे काही संबंध आहेत, तर त्या संबंधाचे खूप बारकावे या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे त्या काळातली जी काही वर्णव्यवस्था आहे, जातीव्यवस्था आहे आणि स्त्रियांना अतिशय किती हालाखीचं जीवन जगावं लागत असतं, या अशा समग्र बाबींचा आढावा किंवा धांडोळा आपल्याला बळीबा पाटील या कादंबरीच्या माध्यमातून कृष्णराव भालेकर यांनी आपल्यासमोर दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा सगळ्या मांडणीच्या माध्यमातून बळीबा पाटील कादंबरी ही खऱ्या अर्थानं पहिली कादंबरी आपल्याला म्हणता येऊ शकत नाही, कारण मुळात या कादंबरीमध्ये आनंद यादव यांनी धनुर्धारी म्हणजे रावी टिक्केकर यांची 1903 पिराजी पाटील नावाची जी काही कादंबरी लिहिल्या गेलेली आहे, तर त्या कादंबरीला पहिल्या कादंबरीचा मान दिला गेलेला आहे. आणि दुसऱ्यांदा म्हणजे खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये जे काही कृष्णराव भालेकर लेखन करत होते, जशी त्यांनी बळीबा पाटील नावाची कादंबरी लिहिली, तर ही कादंबरी लिहित असताना त्यांनी काव्यप्रांतामध्ये सुद्धा अनेक लेखन केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नांगरा पाठी पळे शूद्रा अंगा वाण वेळे, उन्हामध्ये तळमळे कष्ट हातपाय गळे. म्हणजे या सगळ्या प्रसंगामधनं शेतकरी जगण्याचा जो काही संदर्भ आहे, हे संदर्भसुद्धा या निमित्ताने आपल्यासमोर दाखवण्याचं काम केलेलं आहे. अगदी 1818 एक महत्त्वाची म्हणजे आपण ज्याला म्हणूयात की एक दीर्घकथेच्या रूपातनं हरिभाऊ आपटे यांनी 1898 काल तर मोठा कठीण आला नावाची एक दीर्घकथा लिहिलेली आहे, की ज्या काळामध्ये त्या काळात जो काय प्रचंड स्वरूपाचा जो दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडलेला होता, तर त्या दुष्काळाचं चित्रण करणारी आणि ग्रामीण भागातल्या लोकांची जी काही अवहेलना आपल्यासमोर उभी करणारी जी काही दीर्घकथा आहे, ही दीर्घकथा या ठिकाणी हरिभाऊ आपटे यांनी आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. या दरम्यानच्या काळामध्येच अगदी सत्यशोधकीय चळवळीमध्ये काम करणारे मुकुंदराव पाटील आहेत, की ज्या मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लिहिलेलं अमृत, शेठजी प्रताप, होळीची पोळी, थंडाशास्त्री परांडे ज्या काही कादंबऱ्या आहेत, तर ती कादंबरीसुद्धा त्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये लिहिलेली आहेत. आणि मराठी ग्रामीण साहित्याचा जो काही वाटचाल आहे किंवा त्याची जी काही एकूण वाटचालीची जे काही महत्त्वाचे घटक आहेत, तर त्या घटकामध्ये सुद्धा या लेखनानं सुद्धा एक महत्त्वाची उंची गाठलेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. पण खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य हा चर्चेचा आणि जाणीवपूर्वकपणे त्याला ग्रामीण साहित्य असं म्हटलं गेलेलं आहे, अशा पद्धतीचा विषय कधी जर आलेला असेल, तर ते म्हणजे 1920च्या दरम्यान. म्हणजे 1920 ते 1945 हा जो काही ग्रामीण साहित्याच्या एकूण उभारणीचा जो काही कालखंड आहे, तर त्या कालखंडाचा विचारसुद्धा या निमित्ताने आपल्याला पाहणं खूप गरजेचं ठरतं. अगदी ज्या काळामध्ये भारतीय राजकारणाची जी सूत्र होती, ही सूत्र एकेकाळी म्हणजे लोकमान्य टिळक यांच्याकडे होती आणि नंतर ही सगळीच्या सगळी सूत्र या ठिकाणी महात्मा गांधीजींच्याकडे आलेली होती. आणि महात्मा गांधीजींनी खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये एकूण इथलं राजकारणाची सूत्र जेव्हा ते हाताळत होते, तर ती राजकारणाचं सूत्र हाताळत असताना त्यांनी खऱ्या अर्थानं समाज उद्धारणाचं सुद्धा महत्त्वाचं कार्य केलेलं होतं. त्या काळातल्या अस्पृश्यता निर्मूलन असेल किंवा एकूण शेतकऱ्यांच्या संदर्भामधली जी काही त्यांची मांडणी असेल, ही सुद्धा मांडणी या ठिकाणी आपल्याला साहजिकच या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामस्वराज्याचं आणि ग्रामोद्धाराचं जे काही स्वप्न आहे, हे स्वप्न या ठिकाणी महात्मा गांधीजींनी पाहिलेलं होतं, की ज्याला खऱ्या अर्थानं रामराज्यांचं स्वप्न या अर्थाने ते संबोधित केलं गेलेलं होतं. आणि ह्या सगळ्या बाबीमध्ये या ठिकाणी विचार करत असताना महात्मा गांधी यांनी त्या काळामधली समाजातली जी काही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती होती, ह्या सगळ्या परिस्थितीमधनं इथली खेडी ही केंद्रीभूत असली पाहिजे, हे स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. कारण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि या खेड्यांचा देश असल्यामुळं खऱ्या अर्थानं जोपर्यंत खेडी स्वयंपूर्ण होणार नाहीत, जोपर्यंत या ठिकाणी खेडी एक चर्चेच्या आणि विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती येणार नाहीत, तोपर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारत हा सर्वार्थाने हा परिपूर्ण किंवा विकासाचा चेहरा म्हणून या ठिकाणी आपल्याला नावारूपाला येऊ शकणार नाही. हे गांधीजीचं जे काही स्वप्न होतं आणि हे स्वप्न त्यांनी पाहत असताना त्यांनी त्या काळामध्ये लेखन करणारी जी मंडळी होती आणि एकूणच त्या काळामध्ये जे काही अन्य काही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी मंडळी होती, ह्या सगळ्या मंडळींना खेड्याकडे चला नावाची एक ऐतिहासिक स्वरूपाची हाक त्यांनी 1920च्या दरम्यान दिलेली होती. आणि त्या हाकेला संमोहित होऊन
त्या हाकेला प्रतिसाद देऊन अगदी शहरी भागामधनं राहणारी जी काही मंडळी आहेत ही मंडळीसुद्धा या ठिकाणी नंतरच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागामधनं या ठिकाणी ही सगळी मंडळी गेलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या खेड्याकडे चाला या ऐतिहासिक हाकेचा खूप मोठा दूरगामी स्वरूपाचा परिणाम हा साहित्याच्या प्रांतामधनं सुद्धा झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्या काळामध्ये माधव त्र्यंबक पटवर्धन, यशवंत दिनकर पेंढारकर, गत्रे मांडकोलकर, श्रीबा रानडे इत्यादी मंडळींनी 1923मध्ये रविकिरण मंडळाची स्थापना केलेली होती. आणि या रविकिरण मंडळाच्या स्थापनेच्या माध्यमातून 1933मध्ये एक सुगी नावाचा जो काही जानपद गीताचा जो संग्रह आहे हा संग्रह या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला भेटतो की ज्याच्यामध्ये गिरीश, यशवंत, गल ठोकर, नाग देशपांडे, माभी पाटील, के नारखेडे यांच्या गीतांना एक वेगळ्या पद्धतीची चांगली प्रसिद्धी आणि लोकप्रियता या दरम्यानच्या काळामध्ये मिळालेली होती. याशिवाय पुढे 1934 साली पाटील यांचा राणजाई, गल ठोकळे यांचा मीठ भाकर, के नारखेडे यांचा शिवार, भारा तांबे यांचं गुराख्याचं गाणं, गिरीशांचं आमराई आणि चंद्रशेखरांचं काय हो चमत्कार हे खंडकाव्यसुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेले होते. आणि ह्या सगळ्या मांडणीमधनं एक बाब मात्र या ठिकाणी विशेषत्वाने या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येऊ शकते. ही सगळी लेखन करणारी जी मंडळी होती ही सगळीच्या सगळी मंडळी शहरी भागामध्ये वास्तव्य करणारे होते. आणि शहरी भागामध्ये वास्तव करत असल्यामुळं साहजिकच ते ग्रामीण भागामध्ये येऊन गांधीजीच्या हाकेमुळं किंवा गांधीजींनी सांगितल्यामुळं ग्रामीण भागातलं ती चित्रण करायला लागलेली होती. पण हे चित्रण करत असताना मात्र साहजिकच त्या चित्रणाच्या संदर्भामधलं जी काय आपुलकी आणि जो जिव्हाळा असायला पाहिजे आणि वास्तविकतेची जी नाळ असायला पाहिजे तर ती नाळ मात्र साहजिकच या स्वरूपाच्या लेखनामधून आलेली आपल्याला पाहायला दिसत नाही. म्हणून हे सगळे जे लेखन आहे हे लेखन केवळ कुतूहल किंवा रोमॅन्टिक वृत्तीनं किंवा रुचीपालट म्हणून हे सगळेच्या सगळे लेखन आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. याच्यामधनं वास्तवतेचा अभाव असलेला या दरम्यानच्या काळाच्या लेखनामधनं आलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून या लेखनाच्या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की हे सगळे ज्या काळातलं जे लेखन आहे तर ते लेखन वास्तवतेचा अभाव होता. कारण उदाहरणादाखल एक दाखला मी आपल्यासमोर देऊ शकतो की या म्हणजे ही जी काही कविता आहे या कवितेमधनं असा एक प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की दिस आलाय माथ्यावर बिगी बिगी चल न्याहारीला. म्हणजे दिस आलाय माथ्यावर बिगी बिगी चल न्याहारीला याच्यामधनं न्याहारी हा शब्द ग्रामीण आहे आणि दिस आणि माथ्यावर येणे हा शब्दसुद्धा ग्रामीण भागाशी संबंधित आहे. परंतु ह्याच्यातली जी वास्तवता आहे तर ती वास्तवता मात्र आपल्याला खरी वाटत नाही. कारण न्याहारीचा जो वकूद असतो, न्याहारीचा जो टायमिंग असतो हा सकाळचा टायमिंग असतोय. आणि या कवितेतला कवी म्हणतो की दिस आलाय माथ्यावर म्हणजे माथ्यावर ज्यावेळेस दिवस येत असतो तर तो टायमिंग म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुपारच्या जेवणाचा टायमिंग असतो. पण हा सगळा प्रसंग सांगत असताना केवळ ग्रामीण शब्दजोड केल्यामुळं किंवा आपण काहीतरी अशी मांडणी केल्यामुळे ती ग्रामीण कविता होऊ शकते असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. म्हणून याविषयी मात्र आनंद यादव यांनी खूप छानसं या संदर्भामध्ये मार्मिक असं विधान केलेलं आहे. ते असं म्हणतात की या काळामधली जी काही ग्रामीण म्हणजे जन्माला आलेली जी काही स्फुट ग्रामीण कविता आहे ती कविता वेगळा संसार थाटणे किंवा आपली स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित करणे त्यांना शक्य नव्हते. कारण हौशे काथर एखाद्या नांगर मुलीने खेड्यातला मुलीचा पोशाख घटकाभर धारण करावा आणि मिरवावा तसा हा केवळ एक वेगळ्या बदलाचा प्रकार होता. म्हणून ही या काळामध्ये जी काय जन्माला आलेली जी कविता होती तर ती कविता म्हणजे खऱ्या अर्थानं वास्तवतेच्या अभावापासून खूप कोसं दूर होते. असंच या निमित्ताने या कवितेच्या संदर्भामध्ये आणि या कालखंडातल्या लेखनाच्या संदर्भामध्ये आपल्याला विधान करता येऊ शकतं. या दरम्यानच्या काळामध्ये वि स सुकटणकर यांनी 1931च्या दरम्यान सह्याद्रीच्या पायथ्याशी नावाचा एक कथासंग्रह लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये गोमंतकीय प्रदेश एक बऱ्यापैकी त्याच्यामधनं येऊन गेलेला आहे. याशिवाय लक्ष्मणराव सरदेसाई यांचं कल्पवृक्षांच्या छायेमध्ये, सागरांच्या लाटा, वादळातील नौका, ढासळलेले बुरुज आदी काही कथासंग्रह त्यांच्या नावावरती या दरम्यानच्या काळामध्ये आलेले आपल्याला पाहायला भेटतात. याशिवाय ह खांडिलकर यांच्या स्वाधिनी संसार, भावी बरेरकरांची लाखातील एक, राम तनय यांची मोहित्यांची मंजुळा, खरा उद्धार, साखर गोष्टी, प्रेमीला बेन, राशी पाटील यांची सीता, विवा हडप यांची अन्नदाता उपाशी ह्या काही कादंबरी लेखनसुद्धा या दरम्यानच्या काळामधनं झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण विशेषत्वाने या काळामध्ये एक वेगळी मांडणी करत असणारी रवा दिघे यांची सराई पानकळा व गल ठोकळे यांची गावगुंड नावासारखी जी कादंबरी आहे ही कादंबरी या दरम्यानच्या काळामध्ये चांगली लोकप्रिय झालेली आपल्याला या निमित्ताने पाहायला भेटते. पण हा सगळा जरी भाग या ठिकाणी वास्तवतेपासून खूप दूर जरी असेल तरीसुद्धा मात्र एक आशेचा किनार म्हणून या काळामध्ये लेखन करणारे श्रीम माटे नावाचे जे काही लेखक आहेत की ज्या श्रीम माटे यांनी उपेक्षितांचे अंतरंग आणि माणुसकीचा गहिवर या संग्रहामधनं खऱ्या अर्थानं इथला ग्रामीण समाज, दलित समाज, उपेक्षितांच्या व्यथा
आणि वेदनांना खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीच्या माध्यमातून एक वेगळा संदर्भ देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून श्रीम माटे यांना ग्रामीण कथेचे जनक या अर्थाने सुद्धा कधी कधी संबोधल्या जात असतं. असंही या दरम्यानच्या काळाचं आपल्याला वर्णन या निमित्ताने करता येऊ शकतं. पुढे 1945 आणि 1960चा हा जो कालखंड आहे, या काळामध्ये खऱ्या अर्थानं नवकाव्य आणि नवकथा या काळामध्ये उदयास आलेली होती, ज्याच्यामध्ये गाडगीळ, गोखले, भावे हे नव्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीचे लेखन करत असताना आपल्याला पाहायला भेटतात. परंतु ग्रामीण भागाच्या संदर्भाच्या अंगाने मांडणी करत असलेले व्यंकटेश मांडुळकर यांनी माणदेशी माणसे, बनगरवाडी, वावटळ, काळी आई, हस्तांचा पाऊस, तू वेडा कुंभार, घरदार, बिनबियांचं झाड इत्यादी कादंबऱ्या लेखन करून एक वेगळ्या पद्धतीचं दमदार पाऊल या निमित्ताने टाकलेलं होतं. आणि त्या काळातले जे काही एकूण ग्रामवास्तव आहे तर ते वास्तव आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं होतं. या दरम्यानच्या काळामध्ये शंकर पाटील, दमा मिराजदार, रणजित देसाई, अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा काही कथा कादंबऱ्या लेखन या दरम्यानच्या काळामध्ये केलेलं होतं. अर्थात हे लेखन करत असताना दमा मिराजदार यांच्या लेखणीमधनं खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचं वास्तवाची जीवनदर्शनापेक्षा केवळ विनोदी अंगाने त्यांनी हे सगळं लेखन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. शंकर पाटील यांची सारवण, भुजंग, कुर्ली, नागरट ह्या ज्या काही कथासंग्रह आहेत, या कथेमधनं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा ग्रामीण भाग आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथेमधनं, कादंबरीमधनं जी काही माणसं उभी केलेली आहेत, त्याच्यामध्ये फकीरा, वारण्याचा वाघ, माकडीचा मळा, चेरानगरची भूतं किंवा असंख्य जे काही त्यांनी कथालेखन आणि कादंबरी लेखन या काळामध्ये केलेलं होतं, ज्याच्यामध्ये त्या विशेषत्वाने या सगळ्या लेखनामध्ये त्यांच्या शूर माणसं, अस्मिता जपणारी माणसं, धाडशी आणि प्रामाणिक माणसं या त्यांच्या कथेमधनं आपल्याला सापडताना दिसतात. परंतु अण्णाभाऊंची लेखणीसुद्धा स्वप्नरंजन आणि कल्पनारम्यता आणि अद्भुतता या काही दोषापासून आपल्याला सुटलेली आहे असं या निमित्ताने आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. या दरम्यानच्या काळामध्ये श्रीना पेंडसे यांचा एल्गार, हद्दपार, गारबीचा बापू, हत्या, कलंदरी अशा स्वरूपाच्या काही प्रादेशिक पण जपणाऱ्या सुद्धा काही साहित्यकृती या निमित्ताने आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. शिवाय गोनी दांडेकर यांची पवनाकाठचा धोंडी, पडघवली, पूर्णामाईची लेकरं, शितू, जैत रे जैत या कादंबऱ्यामधून सुद्धा ग्रामीण वास्तव बऱ्यापैकी आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण या कालखंडामध्ये एक महत्त्वाची जी काही कादंबरी आहे, जी कादंबरी विभावरी शिरूरकर यांची बळी नावाची जी कादंबरी आहे, या कादंबरीमधनं मांग गारुडी या जमातीतील ज्या काही बारकावे आहेत तर ते बारकावेसुद्धा त्यांनी अतिशय प्रगल्भपणे या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये बहिणाबाई चौधरी यांची जी कविता आहे, बहिणाबाईंची गाणी, ही प्र के अत्रे यांच्या सहकार्यामधनं ही खऱ्या अर्थानं मराठी सारस्वताला या ठिकाणी मिळालेली खूप मोठी देणगी होती. अगदी लोकगीताच्या चालीवरती किंवा लोकगीताला एक वेगळ्या पद्धतीची जोपासना करणारी ही जी काही आपल्याला बहिणाबाई चौधरींची जी कविता आहे, ही एक अस्सल सोनं या निमित्ताने आपल्याला दरम्यानच्या काळामध्ये सापडलेलं होतं. आणि एक महत्त्वाची जी काही लेखन आहे की जे लेखन खऱ्या अर्थानं इथला ग्रामगाडा किंवा गावगाडा उभं करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथामधनं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की अगदी त्या काळामध्ये राष्ट्रसंतांनी जे काही मांडलेले विचार होते, हे विचार कदाचित आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला वर्तमान काळामध्ये सुद्धा ते लागू पडतात की काय, अशा पद्धतीची एक मांडणी त्यांनी त्या काळामध्ये ग्रामगीतेमध्ये केलेली होती. त्याचा संदर्भ असा आहे, ते असे एका ग्रामगीतेमध्ये असं म्हणून जातात की कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवूनही उपाशी. म्हणजे ग्रामजन सुखी जर व्हायचे जर असेल तर खऱ्या अर्थाने त्यांनी जे काही काबाड कष्ट केलेले आहेत, जे प्रचंड स्वरूपामध्ये शेतीमध्ये काबाड कष्ट केलेले आहेत, तर त्यांच्या कामाला एकूणच त्यांच्या कष्टाला एक दाम मिळाला पाहिजे अशा पद्धतीची एक माफक अपेक्षा एकूणच म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अगदी त्या कालखंडामध्ये ग्रामगीतेच्या माध्यमातून आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. असे एक वेगळ्या पद्धतीच्या कालखंडामध्ये लेखन करणारे लेखक म्हणून सुद्धा या काही महत्त्वाच्या साहित्यिक कृतींचा उल्लेख या निमित्ताने आपल्याला पाहता येऊ शकतो. पण ग्रामीण साहित्याच्या अनुषंगाने अतिशय एक महत्त्वाचा कालखंड म्हणजे 1960 ते 80 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याने एक वेगळ्या पद्धतीची कात टाकलेली होती. म्हणजे साठोत्तरी मराठी साहित्यामधनं जे काही विविध साहित्य प्रवाह आलेले होते, तर त्या साहित्य प्रवाह एका विशिष्ट वंचित अवस्थेमधनं आलेले होते, अस्वस्थतेमधनं आलेले होते. आणि त्या काळामध्ये आपण जे जगलेलं आहे, आपण जे भोगलेलं आहे, तर ते सुद्धा साहित्याचा भाग बनलं पाहिजे अशा एका उर्मीमधनं आणि जाणीवेमधनं. म्हणजे ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अगदी राजश्री शाहू महाराज, शरद जोशी ह्या सगळ्या मंडळींच्या, म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी कर्वे असतील किंवा भाऊराव पाटील असतील, ह्या सगळ्या विचारांच्या वैचारिक अधिष्ठान शो करून
या कालखंडामध्ये या ठिकाणी जी काही लेखन करणारी जी काही मंडळी होती, ज्या मंडळीमध्ये या ठिकाणी आपल्याला विशेषत्वाने आपल्याला जी काही 60च्या दरम्यान लेखन करणारी जी मंडळी होती, ह्या मंडळींच्या लेखनामधनं खऱ्या अर्थानं वास्तव चित्रण समोर आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये खऱ्या अर्थानं सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं होतं आणि लोकशाही प्रणित पंचायत राज व्यवस्था आल्यामुळं खऱ्या अर्थानं ग्रामविकासाच्या शासकीय योजना असतील, नवतंत्रज्ञान असेल, सहकारी चळवळीचे पाळेमुळं ग्रामीण भागामध्ये रुजल्या गेलेले असतील, म्हणून ग्रामीण भागाचा चेहरा काही अंशी त्यानं बदलेला आपल्याला पाहायला भेटत होता. म्हणून एकेकाळी बैलगाडी, नांगर, वखर, कुळव ह्या ज्या काही गोष्टी अस्तित्वात होत्या, त्या गोष्टीच्या बरोबर आता मात्र ग्रामीण भागामधनं ट्रॅक्टर, मळणी यंत्र, मोटार पंप, पिठाची गिरणी, रेडिओ, नवीन शेती अवजारे, रासायनिक खतं, संकरित बी बियाणं आणि संकरित जनावरं यांचं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं अतिक्रमण किंवा याचं एक अस्तित्व म्हणजे आगमन या दरम्यानच्या काळामध्ये झालेलं होतं. आणि त्या सगळ्या समग्र भागाचं जे काही चित्रण आहे, हे चित्रण आपल्याला काही या दरम्यानच्या काळातल्या साहित्यामधून आपल्याला पाहायला भेटतं. या दरम्यान अण्णाभाऊ साठे यांची फकीरा, उद्धव शेळके यांची धग, हमीद दलवाई यांची इंधन, शंकर पाटील यांची टारफुला, नादू मानेर यांची गांधारी, आनंद यादव यांची गोतावळा, रारा बोराडे सरांची पाचोळा या कादंबऱ्या लक्षणीय अर्थाने या दरम्यानच्या काळामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. अगदी या दरम्यानच्या काळामध्ये दत्ता भोसले, भा भोसले, गदी मानगुळकर, शंकरराव खरात, नामदेव हटकर, मधु मंगेश कर्णिक, चंद्रकांत भालेराव, वाभ पाटील, चंद्रकुमार नलगे, महादेव मोरे, सखा कालाल, चारुता सागर यांच्याशिवाय अनेक साहित्यिक या काळामध्ये अधूनमधून लेखन करत असताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि ह्या काळातली ही जी पिढी आहे, ही पिढी खऱ्या अर्थानं वास्तव जे लेखन आपण म्हणतो की जे काही खरंखुरं जे जगणं आहे, हे जगणं मात्र या दरम्यानच्या काळातल्या लेखणीमधनं आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु हे सगळं जरी जगणं तसं जरी असेल तरीसुद्धा मात्र या दरम्यानच्या काळामधनं अगदी ग्रामीण साहित्यानं संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ट्या एक वेगळ्या पद्धतीची उंची जरी गाठलेली असेल तरीसुद्धा मात्र या पिढीमध्ये लेखन करणारी ही जी सगळी मंडळी होती, ही सगळीच्या सगळी मंडळी स्वतःच्या अनुभवाशी रेंगाळत पडलेली असताना आपल्याला पाहायला भेटतात. याच्यामध्ये समूहाचं जगणं किंवा सामाजिक प्रश्न किंवा त्यांच्या समस्या ह्या साहित्यामधनं येईन अशा झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. केवळ व्यक्तिजीवन, कुटुंबजीवन आणि नातेसंबंध यांच्या मोहामधनं ह्या काळातलं जे काही साहित्य आहे, हे साहित्य अडकून पडलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून एक केशव तुपे यांनी या संदर्भात एक उदाहरणादाखल असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये आनंद यादव यांच्या झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल, कलेचे कातडे या 5 कादंबऱ्यामधून आनंदाचा प्राध्यापक डॉक्टर आनंद यादव कसा बनतो एवढाच प्रवास चित्रित झालेला आहे. डॉक्टर आनंद यादव यांना बाजूचा समाज कसा झाडागत उखडला गेला हे सांगायला खूप वेळ लागला, असं प्रकट विधान या दरम्यानच्या काळाच्या एकूण परिस्थितीवरती केशव तुपे यांनी केलेलं आपल्याला जाणवतं. आणि ते खऱ्या अर्थानं काही अंशी आपल्याला ते सत्यावंशी किंवा सत्याच्या उंचीवरती गेलेलं आहे असंच या निमित्ताने आपल्याला सांगता येऊ शकतं. पण या दरम्यानच्या काळामध्ये पुढचा जो कालखंड आहे तो 1980 नंतरचे जे काही ग्रामीण साहित्य आहे, या साहित्यामध्ये सुद्धा खूप मोठा एक वेगळा बदल एक आश्वासक रूपातनं झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि याच्या पाठीमागचं कारण कदाचित असे असतील कारण 1972चा जो काही महाराष्ट्राने भोगलेला जो दुष्काळ आहे, अगदी 75च्या दरम्यान हरित क्रांती जी काय महाराष्ट्रामध्ये आलेली होती आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे, हा परिणाम या ठिकाणी साहित्याच्या प्रांतामधनं सुद्धा झालेला आपल्याला पाहायला भेटतो. कारण दुष्काळाच्या ज्या झळा आहेत, ह्या झळामुळे या ठिकाणी साहजिकच ग्रामीण भाग हा आतून खूप मोठा उखडला गेलेला होता आणि त्यांच्या ज्या काही मोठ्या दुष्काळाच्या झळा आहेत, तर त्या झळासुद्धा साहजिकच साहित्याचा भाग बनल्या गेलेला होता. दरम्यानच्या काळामध्ये हरित क्रांतीचा जो काही मोठा लक्षणीय बदल अगदी महाराष्ट्रात आणि देशभरामधनं झालेला होता. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या घरामधनं धनधान्य भरपूर प्रमाणामध्ये आलेलं होतं. शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली, पण दुर्दैवानं झालेल्या उत्पादनाच्या वाढीबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकलं नाही. आणि नंतरच्या कालखंडामध्ये जे काही प्रचंड स्वरूपाच्या शेती क्षेत्रामधनं जे काही शेतकऱ्यांच्या घडत असलेल्या ज्या आत्महत्या होत्या, तर त्या आत्महत्यासुद्धा एका वेगळ्या चिंतेचा भाग बनत असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि या दरम्यानच्या काळामध्ये 1980च्या दरम्यान शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना उदयास आलेली होती आणि शेतकरी संघटनेनं आणि शरद जोशी यांनी एकूणच या दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दुःस्थितीचे, शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणं नेमकं कशामध्ये दडलेली होती. कारण एकेकाळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अविद्येमध्ये दडलेली होती, त्यांच्या अज्ञानामध्ये दडलेली होती. परंतु नंतरचा जो कालखंड आहे, हा कालखंड पाहत असताना शरद जोशी यांनी मात्र शेतकऱ्यांचं जे काही दारिद्र्याचं आणि एकूण शेतीचं जे काही खरंखुरं दुखणं आहे, हे दुखणे शास्त्रीय पद्धतीने मांडण्याचं काम प्रयत्न केलेलं होतं. आणि एकूणच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी एक कलमी कार्यक्रम राबवलेला होता. तो कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढू शकलं, परंतु त्याचं उत्पन्न वाढू शकलेलं नाही. कारण याच्या पाठीमागचं कारण असं आहे
कारण इथली भांडवली व्यवस्था जगवण्यासाठी, इथली व्यापारी व्यवस्था जगवण्यासाठी अगदी शेतीतला जो माल आहे तर तो कमीत कमी किमतीमध्ये कच्चा माल भांडवलदारांना उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करणं, अशा धोरणापायी शेतकऱ्यांच्या म्हणजे सरकारच्या धोरणापायी, राज्यकर्त्यांच्या धोरणापायी शेतकरी हा कशा पद्धतीने खगत गेला आणि आत्महत्याला कशा पद्धतीने तो कवटाळत गेला आणि शेतकरी हा दिवसेंदिवस दारिद्र्याच्या खाईमध्ये कसा लोटला, हे सांगत असताना शरद जोशींनी याचं म्हटलं होतं की बाबांनो, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित जोपर्यंत किंमत मिळणार नाही, भाव मिळणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचं जगणं हे समृद्ध बनू शकणार नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर केवळ काही लाखाच्या आपण जर मलमपट्ट्या जरी केल्या किंवा तात्पुरत्या मलमपट्ट्याने या ठिकाणी त्याचं दुःख भलं होणार नाही. यांचं दुःख जर नीट जर करायचं असेल तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये घोषणा दिलेली होती, भीक नकोय, आम्हाला हवे घामाचे दाम. आणि अशा पद्धतीची घोषणा केल्यामुळं खऱ्या अर्थानं एका वेगळ्या जाणीवेतनं जो काही ग्रामीण भागातला जो काही शेतकरी समाज आहे हा समाज या ठिकाणी सजग झाला, स्वाभिमानाची भाषा बोलायला लागला, हातामध्ये रुग्ण घेऊन रस्त्यावरती उतरायला लागला. हा जो काही बदललेला जो समाज आहे तर त्या बदललेल्या समाजाचे चित्रणसुद्धा साहित्याचा प्रतिबिंब बनणं, त्याचं म्हणजे साहित्याचा भाग बनू शकलं. आणि अशाच पद्धतीच्या मांडणीमधनं त्या काळामध्ये भास्कर चंदनशिव असतील, शेषराव मोहिते असतील, विठ्ठल वाघ असतील, श्रीराम गुंदेकर असतील, अगदी रा. बोराडे सर असतील, ह्या सगळ्या मंडळींचं जे काही लेखन आहे, लेखन या पातळीवरती आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्या काळामध्ये असं जगणं तोलाच असेल, अंगारमाती असेल, ह्या सगळ्या साहित्यकृतीच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची वळण घेतलेला हा कालखंड आपल्याला पाहायला भेटतो. या दरम्यानच्या काळामध्ये ह्या जाणीवेतनं साहित्य लेखन करणारे शेषराव मोहिते, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव, श्रीराम गुंदेकर, नागनाथ कोत्तापले, वासुदेव मुलाटे, फ. म. शहाजिंदे, बाबुराव मुसळे, महादेव मोरे, भीमराव वागचोरे, मोहन पाटील, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, रा. बोराडे, आनंद यादव, विश्वास पाटील, प्रभाकर हारकळ, राजन गवस, पुरुषोत्तम बोरकर, बाग केसकर, आनंद पाटील, श्रीकांत देशमुख, नागनाथ पाटील, जगदीश कदम, भारत काळे, आसाराम लोमटे, प्रकाश मोगले, आप्पासाहेब खोत, नारायण सुमंत, प्रकाश होळकर, शंकर वाडीवाले, गणेश आवटे, अशोक कोळी, कृष्णांत खोत, भगवान ठग, उत्तम बावस्कर, केशव देशमुख, उत्तम कोळगावकर, भास्कर बडे, लक्ष्मण महाडिक, पी. विठ्ठल, प्रमोद माने, बालाजी इंगळे, सुधाकर गायधनी, संतोष पद्माकर पवार, गंगाधर मुटे, संदीप जगदाळे, कैलास दौंड, नामदेव वाबळे, केशव खटे यासह म्हणजे अशी कितीतरी नावं या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतील की या सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं व्यक्तिजीवनापेक्षा समाजभान आपल्या साहित्यामधनं किती महत्त्वाचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या दरम्यानच्या काळामधनं झालेला आपल्याला पाहायला भेटतो. अगदी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणामसुद्धा साहित्यांच्या वर्तुळामधनं आपल्याला दाखवता येऊ शकतो. सगळ्या साहित्यकृतींची किंवा सगळ्या लेखकांची नावं घेणे या दरम्यानच्या काळामध्ये शक्य नाही, परंतु एक खूप मोठा बदलाचा जो काही परिणाम आहे हा परिणाम 80 नंतरच्या साहित्यामधनं आपल्याला पाहायला भेटतो. अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा एक जागतिकीकरणाचा खूप मोठा परिणाम झाला आणि खेड्यापाड्यामधनं ही खेडी न राहता ते एका वैश्विक पातळीवरती येऊन पोचलेली होती आणि ह्या सगळ्या बाबींचा सुद्धा परिणाम आपल्याला बदलत्या खेड्यावरती झालेला आपल्याला पाहायला भेटतो. याचं एक उत्तम म्हणजे एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून आपल्याला लक्ष्मण महाडिक यांची कविता एक रचना या निमित्ताने आपल्यासमोर मांडू इच्छितो. बाबा बदलत्या खेड्याचं जे काही प्रतिबिंब आहे हे प्रतिबिंब आपल्याला कशा पद्धतीनं पाहायला भेटतं की ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की गेले वेशीचे बुरुज तिथं आले पान ठेले, मंदिराच्या पारावर खेळ जुगारांचा चाले, हात भट्टीवर मात देशी विदेशीने केली, नव्या भारताची पिढी गावातली वाया गेली, आता रानोमाळी इथं घरोघरी फोन आले, आवता संगे मोबाईल आता रुमण्यांशी डोले. म्हणजे हा सगळा जो काही बदलता जो काही पट आहे हा पट या ठिकाणी आपल्याला अनेक कवितेमधनं, कथेमधनं, कादंबरीमधनं आलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि ह्या सगळ्या समग्र कवितेच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची जाणीव आहे. आमचे शोषणकर्ते कोण आहेत याची जाणीव या दरम्यानच्या काळामधल्या लेखकांना झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून ह्या सगळ्या लेखणीच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती गळे काढू स्वरूपाची कविता किंवा कथा आलेली आहे अशातला भाग नाही. पण याच्यामधनं सुद्धा आपण मार्गसुद्धा शोधला पाहिजे, मार्गसुद्धा काढला पाहिजे. म्हणून एक वेगळ्या पद्धतीच्या बदलाच्या सूचना दाखवणाऱ्या सुद्धा अनेक साहित्यकृती या दरम्यानच्या काळामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. विशेषत्वाने आपल्याला म्हणजे संतोष पद्माकर पवार यांची प्रातिनिधिक स्वरूपाची म्हणजे रचना या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सांगावीशी वाटते की ज्या रचनेमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या एकूणच दारिद्र्याची कारणं काय आहेत आणि हे केवळ जगाला पोचण्याचा मक्ता केवळ शेतकऱ्यांनी घेतलेला अशातला भाग नाही किंवा जगाचा पोशिंदा किंवा जगाचा म्हणजे अन्नदाता म्हणून अशा पद्धतीची आता विधानं नको आहेत त्याला.
तर त्यांनी सुद्धा मात्र आपल्या आतापर्यंतच्या शोषणाची नेमके कारणं काय आहेत हे समजून घेतले पाहिजे आणि त्यानुसार सुद्धा आपल्या जगण्याचा आचारधर्म ठेवला पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थानं शेतीमध्ये आणि एकूण ग्रामीण भागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं सुचिन्ह आपल्याला पाहायला भेटू शकतं. म्हणून संतोष पद्माकर पवार एक आपल्या रचनेमधनं असं म्हणतात की आता कुणब्याला कळो खाना खुना. हा जो कुणबी आहे ह्या कुणब्याला आपलं नेमकं जगणं कळालं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की आता कुणब्याला कळो खाना खुना पिकविण्या दाणा स्वतःसाठी. आता कुणब्याला कळो खाना खुना पिकविण्या दाणा स्वतःसाठी आपणच खावी आपली भाकरी कोठाराची भर ठेवू नये. सेठ साहूकार दलाला आडते. सेठ साहूकार दलाला आडते फाडावे कुडते दिसताची जाजा पिकवू नये करू नये फिरू नये बाजारी गतही भिकारी ठेवू नये. म्हणजे केवळ आपण अधिकाधिक पिकवून फक्त जगाला पोचण्याचा मक्ता किंवा एकूणच शहरांना पोचण्याचा मक्ता काही खेड्यांनी घेतलेला नाही. कारण ही खेडी दिवसेंदिवस ओस पडत चाललेली आहेत आणि शहरं मात्र या ठिकाणी झकपक बनत चाललेली आहेत. आणि अशा पद्धतीच्या इंडिया भारताच्या दरीचं वर्णनसुद्धा या निमित्ताने अनेक आपल्याला साहित्य कृतीमधनं आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा जो काही बदलाचा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी आपल्याला ग्रामीण साहित्याच्या वाटचालीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतो. बोलण्यासारखं असं भरपूर आहे की ज्याच्यामधनं या ठिकाणी एकूणच ग्रामीण साहित्यामधनं अशा अलीकडच्या काळामध्ये अनेक साहित्य कृती आलेल्या आहेत. परंतु ह्या सगळ्या जाणीवा लिहिणारे साहित्यिकसुद्धा मात्र या ठिकाणी स्वतःला आम्ही ग्रामीण साहित्यिक आहोत असं त्यांना म्हणून घ्यावं असं वाटत नाही. उलट मात्र त्यांनी त्याला एक देशीवादी साहित्य, कृषी केंद्रित साहित्य, शेतकरी साहित्य असे एक वेगळ्या पद्धतीचे नामविधानं देण्याचं काम केलेलं आहे. आणि आम्ही ग्रामीण साहित्यिक नाहीत अशा पद्धतीचा सूर आपल्याला निघताना दिसतो. म्हणून केवळ ग्रामीण साहित्य प्रकार हा म्हणजे साहित्याचा प्रवाह अभ्यासत असताना असा एक अलीकडच्या काळामध्ये एक वेगळा सूर आलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याची हा जो काय प्रवाह आहे किंवा जी चळवळ आहे चळवळ या ठिकाणी कुंठित अवस्थेमधनं आलेली आहे की काय आपल्याला अशी भीती वाटायला लागलेली आहे. म्हणून आपण ग्रामीण साहित्याचं आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत, ग्रामीण साहित्याचं वैचारिक अधिष्ठान पाहिलेलं आहे आणि एकूण ह्या कालखंडाबाई या ठिकाणी ग्रामीण साहित्याचं स्वरूप अनुभवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कालखंडाबरोबर या ठिकाणी ग्रामीण साहित्याच्या मर्यादासुद्धा आपण या निमित्ताने पाहणं गरजेचं ठरतं. कारण ग्रामीण साहित्याच्या एकूण वाढीसाठी नेमकी महत्त्वाचे कारणं काय आहेत म्हणजे एकूण न वाढण्याचे काय कारणं आहेत तर त्या मर्यादांचा सुद्धा एक ओझरता आढावा या निमित्ताने आपल्यासमोर मी मांडू इच्छितो. आणि नंतर आपण या भागाला या ठिकाणी आपण या घटकाला आपण समारोप करूयात. याच्यामध्ये अगदी ग्रामीण साहित्याचा समकालीन असणारा जो काही दलित साहित्याचा जो प्रवाह आहे हा प्रवाह आणि ग्रामीण साहित्याचा प्रवाह ह्या दोन्हीचा आपण तौलनिकता ज्यावेळेस आपण विचार करायला लागतो तर त्यावेळेस मात्र ह्या तुलनेमधनं अतिशय सकस आणि संख्येच्या आणि गुणात्मक आणि संख्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा अगदी दलित साहित्याचा प्रवाह हा अतिशय सशक्त आणि सकस बनलेला आपल्याला पाहायला दिसतो. तो दुर्दैवानं ग्रामीण साहित्यामध्ये आपल्याला पाहायला दिसू शकत नाही. कारण याच्या पाठीमागचे कारण कदाचित असं असू शकतील कारण दलित साहित्याचं वैचारिक अधिष्ठान व ध्येयविषयक जी भूमिका आहे ही भूमिका म्हणजे सुस्पष्ट आणि सुनिश्चित आहे. पण दुर्दैवानं मात्र ग्रामीण साहित्य हे महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे ह्यांची जी काही नावं आहेत तर ती नावं वैचारिक अधिष्ठानामध्ये घेण्याचं काम करतात. परंतु दुर्दैवानं मात्र तशा पद्धतीची बांधिलकी या सगळ्या लेखणीच्या माध्यमातून आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीचा सुद्धा एक प्रखर विचार बाह कल्याणकर यांनी या निमित्ताने आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण ते असं म्हणतात की ज्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांनी पंचम जॉर्ज यांच्या भेटीचा प्रसंग असेल किंवा ग्रंथकार सभेला त्यांनी जे पत्र लिहिलेलं असेल तर त्या सगळ्या प्रसंगामध्ये या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे, शोषितांचे, वंचितांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी भाष्य करताना आपल्याला दिसतात. पण दुर्दैवानं मात्र आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला समोर ठेवून किंवा अधिष्ठान ठेवून आम्ही लेखन करत आहोत अशा पद्धतीची मांडणी करणारे लेखक हे खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याला जर स्वतः म्हणजे लेखन जर करत असतील तर ते खरंच महात्मा ज्योतिराव फुले यांचे वारसदार वाटतात का तर ह्याचं उत्तर मात्र दुर्दैवाने आपल्याला नकारार्थी द्यावं असं लागतं. कारण ह्याची सगळी मांडणी करत असताना अगदी याच्या संदर्भातली कबुली खुद्द ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक रा. बोराडे मान्य करताना आपल्याला असं म्हणतात की ते म्हणतात की ग्रामीण साहित्य चळवळीला खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचं अधिष्ठान आहे असं आम्ही मानत आलो आहोत. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची व ग्रामीण साहित्य चळवळीची सुसंगत मांडणी करण्यात आम्ही काहीसे कमी पडलेलो आहोत अशा पद्धतीचा अभिप्राय या ठिकाणी त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून वैचारिक अधिष्ठानाच्या अंगाने सुद्धा
खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचा दुबळेपणा आपल्याला ग्रामीण साहित्य चळवळीच्या संदर्भामध्ये आणि प्रवाहाच्या संदर्भामध्ये आपल्याला या निमित्ताने सांगता येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे दलित साहित्याचा जो शोषक वर्ग आहे किंवा जो वर्ग आहे तर तो स्पष्ट आहे, त्यांना माहिती आहे की आमचं शोषण करणारा कोण आहे. परंतु दुर्दैवाने ग्रामीण समाजातील जो काही शेतकरी आहे, शेतमजूर आहे, जो कष्टकरी आहे, यांचा शोषक हा शृंखलात्मक आणि सुप्त अवस्थेमध्ये वावरताना आपल्याला दिसतो. कारण जसं की ग्रामीण साहित्याची चळवळ ही शोषण करणारी जी व्यवस्था आहे तर ती सनातनी संस्कृती आणि त्यांची मनोवृत्ती आहे. पण दुर्दैवानं मात्र शेतकऱ्यांचं शोषण करणारा नेमका कोण आहे तर ते आपल्याला दिसतच नाही. अगदी गावच्या ग्रामसेवकापासून, तलाट्यापासून, व्यापाऱ्यापासून, सावकारापासून, बँक अधिकाऱ्यापासून अगदी सरकारच्या धोरणापर्यंत नेमका आमचा कोण आहे, आमचा दुश्मन आहे, आमचा शोषण करणारा कोण आहे हे त्यांना अद्याप म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये सगळी मंडळी असल्यामुळं नेमकी आम्ही भूमिका कोणाच्या विरोधामध्ये घ्यावी अशा पद्धतीचा प्रश्न कदाचित ग्रामीण साहित्याची लेखणी करणाऱ्या लेखकांच्या समोर निर्माण होऊ शकत असेल. म्हणून शोषक आणि शोषित कोण हा जो काही भाग आहे हा भाग मात्र संभ्रमावस्थेमध्ये साहजिकच ग्रामीण साहित्य चळवळीच्या किंवा एकूण प्रवाहाच्या संदर्भामध्ये लेखणी करणाऱ्या लेखकांच्या बाबतीमधनं आपल्याला या निमित्ताने आपल्याला सांगता येऊ शकतो. कारण हे सगळं साहत असताना ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की म्हणजे ह्या सगळ्या भूमिकेमुळं आपण जे ग्रामीण साहित्याचे लेखन करणारी ही सगळी जी मंडळी आहेत तर त्या मंडळीमधनं खऱ्या अर्थानं त्यांचं जे सगळी मांडणी आहे तर ती केवळ मांडणी लटकी स्वरूपाची किंवा वरवरची स्वरूपाची आहे. कारण शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांचं जे खरंखुरं जे जगणं आहे जगणं त्यांच्या लेखणीमधनं येणं खूप गरजेचं आहे. कारण या संदर्भातली खंत व्यक्त करत असताना शरद जोशींनी एका आम्ही लटके ना बोलू नावाचा एक लेख त्यांनी लिहिलेला होता. त्या लेखामध्ये ते असं म्हणतात की ग्रामीण साहित्यिक हा शहरी विद्वानांची भाषा जीभ लावून बोलतो, पुढारी मुंबईची जीभ लावून बोलतो, अगदी सोसायटीचा सेक्रेटरीसुद्धा तालुक्याची जीभ लावून बोलतो, शेतकऱ्यांच्या जिभेने दुर्दैवानं कुणीच बोलत नाही. पण ही जी काही भावना आहे ही भावना या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या जिभेने ही सगळी मंडळी या ठिकाणी मांडायला लागतील तर तेव्हाच खऱ्या अर्थानं या ठिकाणी ग्रामीण साहित्य चळवळीला एक वेगळ्या पद्धतीची प्रमुख अशी दिशा प्राप्त होऊ शकते असं या निमित्ताने सांगता येऊ शकतं. आणि दुसरी एक महत्त्वाची ग्रामीण साहित्याची मर्यादा सांगत असताना की ग्रामीण साहित्यामध्ये आपल्याला कथा, कविता, कादंबरी ह्या साहित्य प्रकारामध्ये विपुल स्वरूपाचं लेखन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण दुर्दैवानं मात्र नाटकासारख्या दृक्श्राव्य प्रकारामध्ये हा जो काय वाङ्मयीन प्रकार आहे तर त्या प्रकारापासून ग्रामीण लेखक हे वंचित राहिलेले आहेत. अपवाद म्हणून या ठिकाणी आपल्याला रा. बोराडे आणि राजकुमार तांगडे यांचं काही लेखन जर सोडलं तर ग्रामीण साहित्य नाटकांच्या बाबतीमधनं या ठिकाणी ग्रामीण साहित्यिकांनी लेखन केलेलं आपल्याला दिसत नाही. कारण याच्या पाठीमागचं कदाचित कारण असं असू शकेल कारण ग्रामीण जे नाटकं आहेत हे नाटकं अगदी मुंबई पुण्याच्या रंगभूमीवरती आले नाहीत आणि आले तरी मात्र म्हणावं तसा त्यांना प्रेक्षक वर्ग मिळू शकलेला नसावा. आणि म्हणून या प्रकारामध्ये या ठिकाणी केवळ स्पर्धात्मक रंगभूमी जर सोडली तर एक हौशी कलावंत म्हणून या ठिकाणी मात्र साहजिकच ग्रामीण साहित्याला म्हणजे नाटकाला ज्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीची संधी मिळायला पाहिजे ती संधी मात्र या ठिकाणी मिळू शकलेली नाही. ही एक मात्र ग्रामीण साहित्याच्या एकूणच प्रवाहाच्या संदर्भामध्ये आपल्याला या निमित्ताने आपल्याला मर्यादा सांगता येऊ शकते. ह्या सगळ्या जरी बाबी जरी झाल्या असतील तरीसुद्धा मात्र ग्रामीण साहित्याला जसे समीक्षक मिळायला पाहिजे तसे समीक्षक मिळालेले आपल्याला दिसत नाही. जे दुर्दैवानं आपल्याला जसं दलित साहित्याला असंख्य समीक्षक, अभ्यासू समीक्षकांचा आपल्या या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची फळी उभी राहिलेली होती ती ग्रामीण साहित्याच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्माण झालेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. ज्यांनी कुणी खऱ्या अर्थानं ग्रामीण समीक्षण म्हणून लेखन केलेलं आहे ते सगळं ग्रामीण साहित्यिकच होते. ज्याच्यामध्ये विशेषत्वाने आपल्याला रा. बोराडे, आनंद यादव, दत्ता भोसले, वासुदेव मुलाटे, नागनाथ कोत्ताबले, याबा वडसकर, भास्कर चंदनशिव, श्रीराम गुंदेकर, रवींद्र ठाकूर, गोमो कुलकर्णी, गोमा पवार, राग जाधव, अवा कुलकर्णी, चंद्रकुमार नलगे, आनंद पाटील, प्रल्हाद लुल्लेकर, रबा मंचरकर, जनार्दन वाघमारे, किशोर सानप, मोहन पाटील, चंद्रकांत बांदिवडेकर, महावीर जोंधळे, ववा बोधे, प्रमोद मुनघाटे, गणेश देशमुख, केशव तुपे, महेश खरात आणि अलीकडे केदार काळवणे अशा काही मोजक्या साहित्य समीक्षकांचा भाग जर सोडला तर अन्य काही मंडळींनी मात्र समीक्षेच्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची उंची गाठू शकलेली नाही. म्हणून कदाचित अजून ग्रामीण साहित्य एकूण प्रवाहाला आणि चळवळीला तसं यश आलेलं नसावं. कारण मी मगाशी म्हटल्या पद्धतीनं की अगदी ग्रामीण साहित्याला म्हणजे ग्रामीण साहित्याची वेगळी चूल कशासाठी अशा पद्धतीची टीका टिप्पणी करणारे काही आपल्यामध्ये कमी नाहीत. आणि अशा ह्या सगळ्या नकारात्मक भूमिकेमुळे सुद्धा खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याची जी प्रवाह आहे हा प्रवाह या ठिकाणी तेवढा गती घेऊ शकलेला नसावा.
ह्या सगळ्या काही बाबी जर सोडल्या तर ग्रामीण साहित्याचा गुणात्मक आणि संख्यात्मक व्यापकत्वासाठी आणि विस्तार वाढीसाठी ग्रामीण साहित्यिक यांनी अंतर्मुख होणं आणि विचारभूमुख होणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचं एक वेगळं चित्र जर दिसलं तर ग्रामीण साहित्य प्रवाहसुद्धा या ठिकाणी सशक्तपणे एक वेगळ्या उंचीवरती आपल्याला जाऊ शकतो. हेच या निमित्ताने आपल्यासमोर मला मांडावंसं वाटलं. आपण या ठिकाणी पुनश्च एकदा मला आमचे मित्रवर्य डॉक्टर विश्वाधर देशमुख सर यांनी आम्हाला ही आपल्या ग्रामीण साहित्य प्रवाह या विषयाच्या अनुषंगाने भूमिका मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे आणि आपण सगळेजण ऐकत आहात आपल्या सर्वांच्या या ठिकाणी पुनश्च एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद.